सॉरी येस सॉरी. सॉरी येस सॉरी नाही, हा पण टॉपिक खूप महत्त्वाचा आणि खूप गरजेपूर्वकचा विषय आहे. सॉरी येस सॉरी. आमच्या मुलांकडून पण खूपदा चुका होतात आणि आम्ही सॉरी म्हणतो. तर तसंच पालकांकडून पण चुका होतात, कळत नकळत, छोट्या मोठ्या. तर मग मला असं वाटतं की पालकांनी पण कुठेतरी मुलांना सॉरी म्हणलं पाहिजे. आणि ते सॉरी म्हणणं ना खूप गरजेचं आणि महत्त्वपूर्ण आहे. आणि का सॉरी म्हणलं पाहिजे याचं मी तुम्हाला उदाहरणसहित तुम्हाला सांगते. आता फ्युचरमध्ये मला पण जेव्हा मुलं बाळं होईल कधी, तर सपोज माझ्या बाळाने सांगितलं की आई तू मला सपोज आपण ॲज्युम करूया फ्युचरमध्ये माझ्या बाळाला पेंटिंग करायला आवडत असेल आणि त्यांनी माझ्याकडे हट्ट केला की मला कलर्स आणि पेंट ब्रश वगैरे हवे असं तसं. आणि मग मी म्हटलं ठीक आहे बाळा मी आणून देते. आणि नेक्स्ट डेला काही कारणांमुळे मला जमलं नाही, माझ्या सासू सासरे किंवा माझ्या हस्बंडची तब्येत खराब झाली, हॉस्पिटलमध्ये जाऊन लागलं, दुकान तोपर्यंत बंद झालं, किंवा सेकंड केस पकडूया की मी दुकानात गेले किंवा माल संपलेला आणि नव्हतं. आणि मग नंतर मी वापस झालं. नंतर मग नेक्स्ट डेला माझ्या बाळाने विचारलं की आई तू आणलीस का पेंट ब्रश आणि कलर्स. आणि मग मी सांगितलं अरे सॉरी बाळा मला नाही जमलं, की असं असं झालं, आजी आजोबा किंवा बाबांची तब्येत बरी नव्हती, किंवा अरे मी दुकानात गेलते पण अरे दुकानात मालच नव्हतं, संपलेला होता, उद्या मी तुला नक्की आणून देते. मग मी असं सांगितल्यावर मग माझ्या बाळाने ते इझिली एक्सेप्ट केलं की अरे हां आई बाबा पण एक आपल्यासारखे नॉर्मल ह्युमन बीइंग्स आहेत. आईबाबांकडून पण चुका होतात आणि होऊ शकतात. आईबाबा पण काय परफेक्ट नाही आहे. आईबाबा पण काय सुपर वुमेन किंवा सुपरमॅन नाही आहे. ते पण आपल्यासारखे एक नॉर्मल ह्युमन बीइंग्स आहेत. आणि मग त्या सिच्युएशनला मुलांना पण एक्सेप्ट करणं सोपं जातं. आणि तितकं असं राग, द्वेष आणि ग्रजेस डोक्यात धरून नाही ठेवत. नाही तर हेच दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण. सेम हेच एक्झाम्पल दुसऱ्या पद्धतीने घेऊया. माझा मुलगा आला, त्यांनी मला सांगितलं कलर्स आण आई असं तसं. आणि सेम या कारणांमुळे मला जमलं नाही कलर्स, पेंट ब्रश वगैरे आणायला. आणि मग मी त्याला असं सांगितलं मला जमलं नाही, मी उद्या आणते. ठीक आहे, उद्या बघूया, उद्या आणते. असं केल्यावर मग ते बाळाच्या मनात राहतं की अरे आईने का नाही आणलं, आईने मुद्दामून नाही आणलं का, आई असं कसं करू शकते, आई तर परफेक्ट आहे, आईकडून एवढी मोठी चूक कशी झाली. मग ते बाळाला एक्सेप्ट करायला जमत नाही. मग तो बाळ एक छोटीशी बेसिक गोष्ट की अरेचा आई बाबा पण ह्युमन बीइंग्स आहेत, मग हे नाही घेऊ शकत डोक्यात. मग त्याच्या डोक्यात तर ऑफकोर्स मग हेच बसलं असेल की अरेच्या माझी आई तर परफेक्ट आहे, माझी आई तर सुपर वुमेन आहे, तिच्याकडून अशी चूक होऊ कशी शकते आणि कशी झाली. मग ते बाळाला एक्सेप्ट करायला त्रास होणार. मग त्याच्या मनात द्वेष, ग्रीव्हन्स, राग राहणार. मग जेव्हा ते एक्सप्रेस करायला जाणार मग तो काहीतरी बोलणार तुम्हाला, तुम्ही काहीतरी बोलणार त्याला. सो आय थिंक सॉरी म्हणणं खूप छोटीशी गोष्ट आहे आणि ती इम्पॉर्टंट आणि बेसिक गोष्ट आहे. त्याने अजून नातं स्ट्रॉंग होतं, कम्युनिकेशन चांगले होतात आणि जे काही मिसअंडरस्टँडिंग्स आहेत राग, द्वेष, ग्रीव्हन्सेस आहे ते राहत नाही एकमेकांच्या मनात. एवढंच सांगायचं होतं, बाकी काही नाही. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे. मी आत्ताच लगेच बघितलं, मी माझ्या पहिल्या व्हिडिओला बालक आणि पालक या कन्व्हर्सेशनमध्ये मला लगेच दनादन 300-400 लोकांचे मेसेजेस आले फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअपवर की थँक्यू मॅडम, मी तुमचं व्हिडिओ माझ्या पालकांसोबत शेअर केला आणि ते बदललेले आहेत, ते मला समजून घेत आहेत, ते माझे मित्रमैत्रीण व्हायला तयार झालेले आहेत. तर मी त्या लोकांकरता म्हणते इट्स ओके, मला थँक्यू म्हणायची काही गरज नाही आहे. हे नॉर्मल आहे जे आपण सगळे कुठे ना कुठेतरी फेस करतोय. सो इट्स ओके, जरी तुम्ही मला क्रेडिट देत असाल तरी थँक्यू.